केला होता. या संघाकडे क्षमता. इथून जर पाहिलं तर बंदर पाखाडी हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रोहित नार्वेकर आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर विवेक कोळी हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अमय आगाशे, विवेक भंडारी आणि त्याच्या सोबतीला रोहित नार्वेकर हा फलंदाज मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती अमय आगाशे. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. हो, पहिल्याच बॉल वरती मोठा फटका, लॉंगॉनला वाईड ऑफ उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार विवेक भंडारीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. काय सुरुवात केली आहे, जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. विवेक भंडारी पहिल्या चेंडूवरती षटकार या मॅच मध्ये ठोकते. ओव्हर पिच चेंडू होता, सरळ चेंडूला उडवलाय, वाईड ऑफ लॉंग ऑन आणि काव कॉर्नर फेसच्या अगदी मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये पहिला षटकार विवेकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम सुरुवात राहिली आहे. ओव्हर पिच चेंडू होता, लवकर लाईन पिक केली, अप्रतिम स्ट्रोक. विवेक चांगली कामगिरी या मॅच मध्ये करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, राऊंड विकेट. यावेळेस देखील खोला टाकलाय, समोरच्या दिशेने लॉफ केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग खराब राहिली परंतु दुसरीचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथून फिल्डिंग चांगली करावी लागेल मीरा रोड या टीमला. या मॅच मध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. समोर बंदर पाखाडीचा मोठा संघ आहे आणि या संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना चांगल्या धाटणीचं कार्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मीरा रोड या टीमला करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा या मॅच मध्ये बनल्यात. अमयच्या विरोधात 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जर पाहिला तर विवेकने केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा, राऊंड विकेट. हो, फुलटॉस बॉल, या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय आणि बॉल देखील जातोय लॉंग ऑनला. फटका तिथे फसला होता परंतु नो बॉल. पंचाने ते नो बॉल घोषित केलाय. स्क्वेअर लेगचे पंच त्या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. वेस्ट हाईट खऱ्या अर्थानं शरीरभेदी चेंडू होता. अमयचा हा चेंडू खराब राहिला. या चेंडूवरती नक्की झेल जरूर उडाला परंतु नो बॉल टाकलाय. इथे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 11 धावा या मॅच मध्ये बनल्यात. अप्रतिम कामगिरी. विवेकला संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल. फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अमय आगाशे. बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने लॉफ केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल कंप्लीट केलाय परंतु हा फ्रीटचा चेंडू होता. सेकंडचा कॉल केलाय. धावबाची संधी आहे आणि धावबाच्या सुरुवात फलंदाज बाद होईल का? हो, झालाय. विवेकने घिसाडगाई केली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये बंदर पाखाडी या टीमला बसलाय. फलंदाज बाद. थँक्यू. फ्रीटचा चेंडू होता, फटका फसला होता, झेली कंप्लीट झाली होती परंतु धावबाच्या स्वरूपात विवेक इथे बाद झालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विवेकने केला आणि धावबाच्या स्वरूपात मोठी विकेट या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 12 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अमयच्या विरोधात धावा आलेत परंतु अमयने या चेंडूवरती कमबॅक केलाय. जरूर मागील चेंडूवरती नो बॉल पाहायला मिळाला. फ्रीटचा चेंडू होता आणि फ्रीटच्या चेंडूवरती जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. चेंडूला लवकर स्टॉप केलं, धावा खर्च केलेल्या नाही आहेत त्या चेंडूवरती आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज विवेक भंडारीला बाद केलाय. संघाच्या कॅप्टनला बाद केलाय. खऱ्या अर्थानं आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये आपलं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज अमय आगाशे करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा, बॉलिंग ट्रॅकवरती, राऊंड विकेट. नवीन फलंदाज सौरभ मैदानावरती दाखल झाले. आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केला. फिल्डर आहे, प्रयत्न करतायत, बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सौरभच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू.
काय जबरदस्त फटका सौरभच्या बॅटमधून आपण पहिला क्रॉस बॅटेड फटका होता. गॅपमध्ये खेळले होते, फिल्डर त्या ठिकाणी जरूर आले परंतु चेंडू अडवू शकलेला नाही आहेत. 4 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये अमयने आतापर्यंत 16 धावा या मॅच मध्ये खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि तोच दबाव या चेंडूवरती टाकलाय. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज सौरभने केला. मागील चेंडूवरती देखील क्रॉस बॅटेड फटका खेळला होता आणि तिथे यशस्वी झाले. इथे अपयशी झालेत कारण लेन थोडीशी मागे खेचली आणि थोडासा टॉस देखील चेंडू झाला आणि चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. अमय वेगात टाकलाय बॅटची लिडिंग एज आणि लॉंग स्टॉप रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ फलंदाज सौरभला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचे इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बंदर पाखाडी या टीमने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. अमय आगाशे संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज होता आणि त्याच्या विरोधात धावा या मॅच मध्ये काय बॅटिंग केली. विवेक भंडारी बाद झाला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या. सौरभ मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. चांगली बॅटिंग. एका बाजूला रोहित नार्वेकर चतुर या नावाने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याला ओळख मिळाली आणि मोठे फटके खेळण्यासाठी तो सातत्याने जाणला जातो. व्यावसायिक खुल्या गटामध्ये देखील त्याला अनेक साऱ्या खेळी साकारताना आपण पाहिलाय. आज जर पाहिला तर आपल्या संघासाठी तो खेळतोय. आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाचं औचित्य ठेवून या स्पर्धेचं आयोजन. खऱ्या अर्थानं लोकनेते चषक 2026चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्या आहेत. इथून जर पाहिलं ना, गाडीची 6व्या गिअरवरती आहे ना, ते गाडीला ब्रेक लावावा लागेल, कचकन ब्रेक मारावा लागेल या मॅच मध्ये. आणि त्यासाठी जर पाहिलं ना, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 श्रीकांत शेट्टी अण्णा यांना तुम्ही पाहताय. इथून कमबॅक करावं लागेल. समोर रोहित नार्वेकर चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. विविध महाराष्ट्राच्या भागामध्ये जाऊन ज्या खेळाडूनं आपला खेळ दाखवलाय, आपल्या खेळाचं सौंदर्य दाखवलंय, तोच फलंदाज मैदानावरती रोहित नार्वेकर. अर्थातच चतुरला तुम्ही पाहताय परंतु त्यांच्या विरोधात बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर श्रीकांत शेट्टी अण्णा हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये युनायटेड मीरा रोड या टीमला. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. मीरा रोड संघ भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय. यानंतर आणखीन 3 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे. आजच फायनल या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत शेट्टी. खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्या. दबाव टाकलाय फलंदाजी करणाऱ्या टीमने. हो, यावेळेस हा प्रकार क्रॉस बॅटेड फटका गॅप मध्ये रोहित नार्वेकर आणि त्यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. हा प्रकार होता. अर्ध्या विकेट वरती हा चेंडू टाकला होता. पूल केला. फ्रंट पूलचा फटका पाहायला मिळाला रोहितच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वॅकेंट एरिया होती, गॅप मध्ये खेळले होते आणि 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24. 24 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांत यांचं देखील स्वागत केलंय. ते देखील भव्य स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यांच्या विरोधात. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय परंतु इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात तिथे आणखीन एक धावा बनतायत. 25 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये 7 चेंडूचा खेळ झालाय आणि 25 धावा बंदर पाखाडी या टीमने बनवल्यात. बंदर पाखाडी संघ जर म्हटलं ना तर बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा संघ आहे. हो, यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर इथे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंचाने नो बॉल घोषित केला. खराब चेंडू दबाव जाणवतोय परंतु पंचाने आपला निर्णय मागे घेतलाय. वाईट बॉल.
पंचाच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय, त्यांच्या सोबतीला अशोक राऊत सर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पंचाची भूमिका साकारतायत. इथे सलगचा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतो. श्रीकांत शेट्टी इथे वाचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथून अटॅक करावा लागेल. हो, इथे वाईड यॉर्कर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, फिल्डर आहेत त्या ठिकाणी पॉइंटला, फक्त इथे सिंगल मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. रोहित नार्वेकरच्या बॅटमधून चौकाराला इथे जर पाहिला तर वाईड यॉर्करचा चेंडू होता, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह त्यांनी सजवलाय, इथे सिंगल मिळाली आहे. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा. दोन्ही संघाचा जर आपण विचार केला, बंदर पाखाडी या संघाने देखील गोरसे संघाचा पराभव केलाय. एका बाजूला मीरा रोड या संघाने देखील गोरसे संघाचा पराभव केलाय. म्हणजेच काय, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. ओ स्विचीचा फटका, सुरेख फटका, गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सौरभच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार रुबाबदार चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका, स्विचीचा फटका. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर नव्हते, त्याचाच फायदा घेतला, इनफिल्डला खेळलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज इथे कोलात टाकलाय, वा वा वा, आणखीन एक दर्जेदार फटका, सरळ चेंडूला उडवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, सौरभच्या बॅट मधून घनागती स्ट्रोक, षटकार. थँक्यू. 37 धावा स्कोर कार्ड वरती. काय बॅटिंग सुरू आहे, सौरभ रंगात आलेत आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार तुम्ही पाहताय. इथे कमी गतीने चेंडू टाकलाय, थोडीशी गती कमी केली, लेंथी मागे खेचली आणि इथे चेंडू आले डॉट. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. एकाच टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. फलंदाजाचा फुटवर्क तुम्हाला खऱ्या अर्थाने रीड करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने तिथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे लेंथला थोडंसं मागे खेचलं, चेंडूची गतीही कमी केली, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळालाय, चेंडू आलाय डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत शेट्टी, कमी गतीने चेंडू टाकलाय, फक्त इथे जर पाहिलं तर स्क्वेअर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त ट्रॅव्हल केलाय, इथेही एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे फलंदाजाने, कारण लेफ्टी आणि राईटी असे दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि हवेच्या प्रभावामध्ये खऱ्या अर्थाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. मागील षटकामध्ये जर पाहिलं तर सौरभने काय फटका सजवला होता, मिड विकेट रिजनला कमालीचा षटकार त्याचा पाहायला मिळाला होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा बनल्यात. काय बॅटिंग केली आहे, धुवाधार बॅटिंग या मॅच मध्ये आतापर्यंत बंदर पाखाडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज विवेक बाद झाला, सौरभ मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून देखील भयानक फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक 3. इथून जर पाहिलं तर सूरज सिंग फिरकीपट्टू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सूरज सिंग आज संघाचा कॅप्टन देखील आहे, मोठी जबाबदारी त्याच्याकडे आहे. सुरुवातीच्या महत्वाच्या दोन्ही गोलंदाजांविरोधात धावा आले. सूरजने स्वतःकडे चेंडू ठेवलाय, त्याच्याकडे क्षमता आहे, दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे क्विकर 1 देखील आहे. व्हेरिएशन खूप चांगले आहे आणि तोच गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते सूरज सिंग. परंतु स्ट्रायकिंग एला सौरभला तुम्ही पाहताय, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये 7 चेंडूमध्ये 19 धावा, तो देखील रंगात आलाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आले, त्याचे आयसेट चांगली दिसतात या मॅच मध्ये आणि त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर सूरजला चांगली कामगिरी करावी लागेल. चला स्पीडअप करा, बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 38 धावा 2 षटकामध्ये. काय सुरुवात केली आहे बंदर पाखाडी, चर्चेमध्ये आहे नाव, परंतु मैदानावरती कामगिरी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आहे. कमी गतीने चेंडू टाकला, हाफ ट्रॅकर आणि इथे चेंडूला पूल केलाय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये फलंदाज सौरभच्या बॅट मधून. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही, चाहने वाला है सबका, अरे समाज सेवक. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता, लेन थोडीशी मागे होती, गुडलँड स्पॉट वरती खऱ्या अर्थाने चेंडू टाकायला पाहिजे होता, परंतु तिथे पडलेला नाही. शॉर्ट लेन वरती चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर लवकर पेक केली. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, खोलात टाकला होता.
पहिला चेंडू जर पाहिला तर अर्ध्या विकेटवरती टाकला होता, इथे खोलात टाकलाय, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट आलाय, परंतु सौरभनं भरपूर जास्त इम्प्रेस केले या मॅच मध्ये. आतापर्यंत 25 धावा सौरभच्या बॅट मधून. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते, वेगात टाकला होता, चेंडूला वळणही प्राप्त झालं होतं, पूल करण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक धावतायत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. सूरजच्या विरोधात खेळणं सोपं नाहीये, खऱ्या अर्थानं दोन्या बाजूला तो चेंडूला वळवतो. इथे लेग कटरचा चांगला वापर केलाय, गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला आणि तिथून जर पाहिलं तर थोडा राईझी झाला आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी. त्या ठिकाणी क्रीडा रसिकाने झेल पकडलेला होता आणि त्याने यायचंय, त्यासाठी देखील पारितोषिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सूरज सिंग कमबॅक केलाय मागील चेंडूवरती, चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावे चतुरच्या विरोधात देखील चांगला चेंडू आहे, यष्टीरक्षक मिस्टेक करतायत, फ्लँक स्लीप मध्ये देखील मिस्टेक होते. या धावा रोखाव्या लागतील. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, तेव्हा तुम्हाला फिल्डिंगही चांगली करावी लागेल. खऱ्या अर्थानं बंदर पाखाडी आणि मीरा रोडचा सामना युके वरून जर पाहिलं तर केतन पाटील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेत. आणि हा सामना जर बंदर पाखाडीने जिंकला ना तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्या माध्यमातून. हो इथे फुलटॉस बॉल, परंतु इथून जर पाहिलं तर मिड ऑफला फिल्डर नव्हते, लॉंग ऑफचे फिल्डर पुढे आलेत, सिगल मिळाली. या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 39 धावा बनल्या होत्या. सूरज सिंगच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर काय जबरदस्त कमबॅक सूरजने केल्या. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, चेंडूला वळणही देतोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला लीड करतोय. ओ चतुरसाठी हा प्रॅकर हुक केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रोहित नार्वेकरच्या बॅट मधून आलाय धमाका, ठोकलाय षटकार. प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून. हा प्रकार होता आणि या चेंडूला हुक केलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. रोहित नार्वेकर खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आणि तोच मोठा फटका त्यांच्या बॅट मधून 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना बंदर पाखाडी या टीमने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या, 53 धावा. डेंजरस धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानावरती चक्रीवादळ घोंगावतोय, मैदानावरती सुनामी आलेला आहे, मैदानावरती ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. भयानक फलंदाजी रोहित नार्वेकर आणि सौरभ या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय सूरज सिंग. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवरती त्याच्याही विरोधात एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली धावसंख्या या मॅच मध्ये बंदर पाखाडी या संघाने उभारली आहे. अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजन केलेलं आहे. भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून फक्त 8च संघ आजच्या दिवसामध्ये खेळत आहेत. प्रथम पारितोषिक 50,000 आणि दुसरं पारितोषिक जर पाहिलं तर 25,000. एका दिवसामध्ये एवढं सर्व पारितोषिक आपण कुठेच पाहिलं नाही, फक्त आणि फक्त जुचंद्रमध्ये पाहू शकता. आणि त्यासाठी अमितदादा पाटील यांचं आयोजन देखील तुम्हाला लागेल. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. मीरा रोड संघ लगेच आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. 3 षटकामध्ये 53 धावा बनल्या. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सत्यम आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4. इथून जर पाहिलं ना, या धावसंख्येला ब्रेक लावायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सौरभची विकेट या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण त्याने आतापर्यंत भरपूर साऱ्या धावा या मॅच मध्ये बनवल्यात. तब्बल 27 धावांवरती सौरभ खेळतोय. 4 चेंडूचा सामना रोहित नार्वेकरने केलाय, त्याच्या बॅटमधून 12 धावा. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केली आहे. इथून कमबॅक करावं लागेल. सूरज सिंग कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर त्यांच्या गोलंदाजांनी फारशी त्याला साथ दिलेली नाही आहे. सूरजच्या षटकामध्ये देखील धावा येताना आपण पाहिल्या. 2 षटकार पाहिले होते. 1 षटकार जर पाहिला तर सौरभच्या बॅटमधून आणि रोहितच्या बॅटमधून देखील मागील षटकामध्ये आपण षटकार पाहिला.
चला स्पीडअप करा, भरपूर जास्त वेळ खर्च होते मित्रांनो. आयोजन कमिटी आमच्याकडे सातत्याने सूचना देते आणि त्या सूचनाचं पालन तुम्हाला करावं लागेल. सत्यम बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म वरती विकेट, स्ट्रायकिंग एंडला सौरभ, गोलंदाज तयार. इथे स्विचिटचा फटका खेळायचा होता, वेगात टाकलाय, वेगामध्ये बीट झालेत. अशाच प्रकारे चेंडू डॉट टाकावे लागतील. इथे पहिला डॉट आला या षटकामध्ये, कारण धावसंख्या 53 बनली. या मैदानावरती धावा बनतायत, या मैदानावरती धावा चेसी होत आहेत. परंतु इथून जर पाहिलं ना, बॅटिंग चांगली करावी लागेल आणि गोलंदाजीही चांगली करावी लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना 68 धावा देखील बनवताना आपण टीमला पाहिला आणि 50 धावा डिपेंड होताना देखील खऱ्या अर्थानं आपण मागील मॅच मध्ये पाहिलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केल्यात. फिल्डर येत आहेत, त्या ठिकाणी वेगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 54 धावा. एक डॉट बॉल या मॅच मध्ये बिरा रोड संघाला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण धावा बनल्या आहेत, इथून डॉट चेंडू हवेत, विकेटी हवेत. तोच प्रयत्न या षटकामध्ये सत्यम करतायत. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. समोर जर पाहिलं तर सौरभ होता, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये षटकार पाहिलेत. 28 धावांवरती तो खेळतोय आणि त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. माझ्यासमोर कोणता फलंदाज आहे मला ठाऊक नाही, माझ्यासमोर कोणता संघ आहे हे मला ठाऊक नाही. माझ्याकडे गुणकौशल्य आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ती मैदानावरती मी दाखवेन. तेच कार्य मैदानावरती सत्यम या मॅच मध्ये करतोय. इथे देखील खोल आत टाकलाय. वा सत्यम वा, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. रोहितला छोट्या बॅकलिपचा वापर करण्यासाठी भाग पडलं, अगदी खोलात टाकला होता. ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला फिल्डर होते, इथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ते 55 धावा. इथूनही या मॅच मध्ये बिरा रोड संघ कमबॅक करू शकतो, परंतु धावा रोखाव्या लागतील. 55 धावा जरूर बनल्या आहेत. मीरा रोड संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे, येणाऱ्या षटकांमध्ये धावा थांबवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. इथे देखील खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. फिल्डर येतात लॉंग ऑफला, फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव मिळेल. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याची गोलंदाजी जेव्हा केली जाते ना, तिथून लाईन पिक करणं, स्ट्रोक एक्झिक्यूट करणं डिफिकल्ट असतं, कारण जास्त पॉवर जनरेट करता येत नाही आहे त्या स्ट्रोक मध्ये. आणि खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याची गोलंदाजी, पिन पॉइंट यॉर्कर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सत्यमने टाकलेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाज सत्यमने फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी. सत्यम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. इथे देखील चांगला चेंडू आहे, परंतु तितक्या चांगल्या दर्जाचा फटका देखील खेळलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. इथेही सिंगल. वा, काय जबरदस्त कमबॅक केलाय, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा बनल्या होत्या. या षटकामध्ये धावा थांबवणं गरजेचं होतं, परंतु कॅप्टन्सी देखील चांगली राहिली आहे सूरज सिंगची, कारण आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाला एक षटक त्यांनी दिलंय. दुसऱ्या षटकाचा अजून वापर केलेला नाही आहे. त्यांच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत. अमय आकाशी देखील टाकू शकतो, सूरज देखील टाकू शकतो, परंतु सत्यमला त्यांनी इन्व्हाइट केलंय या षटकामध्ये आणि सत्यमने धावा थांबवल्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, सत्यम राईट आर्म वरती विकेट. यावेळेस बॅटची लिडिंग एज, फ्लँक स्लिप मध्ये फिल्डर आहे, धावबाची संधी आहे, चेंडूची फेकी चुकीची आणि ते एकच धाव मिळते. परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे, फक्त आणि फक्त 5च धावा. वा सत्यम वा, अप्रतिम कामगिरी. खऱ्या अर्थानं अशाच प्रकारची गोलंदाजी जर पाहिलं तर मीरा रोड संघाला आवश्यकता होती आणि तेच कार्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मीरा रोड संघाच्या सत्यमने केलं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आणि टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सेमीफायनलचा सामना असणार आहे आणि तो असणार आहे 4 षटकांचा. एका बाजूला दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये दीपेश यांना तुम्ही पाहू शकता, निखिल पाटील यांना पाहू शकता, तर दुसऱ्या बाजूला टिवरी स्पोर्ट टिवरी प्रसाद भूते, तदनंतर जर पाहिलं तर दिनेश यांना देखील तुम्ही पाहू शकता. दोन्ही संघाने जर पाहिलं तर पहिले सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेत आणि सेमीफायनलचा सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 58 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 5व अमय आगाशे टाकेल का सूरज सिंग, चर्चा सुरू आहे. अमयने 20 धावा खर्च केल्यात. अमयला थोडंसं बाजूला ठेवलंय. सूरज सिंग संघाचा कॅप्टन या ठिकाणी जबाबदारी घेतोय.
आज सूरजने कॅप्टन्सी चांगली केली आहे, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर धावा बनल्या आणि सत्यमला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी युटिलाइज केलं या मॅचमध्ये आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन सूरज सिंग आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला जर पाहिला तर सौरभला तुम्ही पाहताय 15 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 30 धावा, 4 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत सौरभने या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील चांगला कटाचा वापर केलाय. टप्पा पडला होता, ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले ती उंची प्राप्त झालेली नाही. कमबॅक केला या मॅच मध्ये बीरा रोड या संघाने. मागील षटकामध्ये धावा थांबल्या, याही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सूरज सिंग चेंडूला अगदी वळवतायत. गरकन गिरकी देखील चेंडू घेतोय. इथे देखील आप्राकर बॅकफुटला गेले, पुल केला, हॅमर्ड केला, सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ सिंगच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार. कसा गाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी, हर समाज कार्यात उंच भरारी, दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड, हर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव. थँक्यू. खराब चेंडू पाहायला मिळाला. अर्ध्या विकेटवरती गोलंदाजी तुम्ही सौरभच्या विरोधात करू शकत नाही. इथे अर्ध्या विकेटवरती चेंडू होता आणि बॅकफुटला गेले, तिथून पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. सौरभने अशा प्रकारचे फटके भरपूर सारे या मॅच मध्ये खेळलेत. आतापर्यंत 36 धावांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 64 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस कोलाट टाकला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर फेसला फिल्डिंग चांगली आहे, फक्त इथे सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. रोहितने खऱ्या अर्थानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. रोहित या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंड पासून भरपूर वंचित राहिलाय. रोहितच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 14 धावा, 7 चेंडूचा त्यानेही सामना केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 65 धावा. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, दत्तली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आणि टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सूरज सिंग. येणारे 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील, धावा थांबाव्या लागतील. गोलंदाज तयार. ओ, हा प्रकार इथे चेंडूला पुल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, मिस्टेक झालेली नाहीये, झेल टिपलाय. अखेर फलंदाज रोहित नार्वेकर बॅक टू द पेव्हिलियन. पाठी दादा झालाय सभापती, हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती. थँक्यू. नवीन फलंदाज प्रणय कोळी मैदानावरती दाखल झालाय. रोहित नार्वेकरचा हा फटका फसला होता. पॅरारोल खेळले होते आणि खऱ्या अर्थानं डीप मध्ये फिल्डर होते. एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं. अमयने कमालीचा झेल या मॅच मध्ये टिपलाय. रोहितला बाद केलं, चतुरला बाद केलं. 12 धावा त्यांनी बनवल्या या मॅच मध्ये. नवीन फलंदाज प्रणय कोळी, एक अष्टपैलू खेळाडू. खऱ्या अर्थानं बंदर पाकाडी या संघासाठी प्रणयचं देखील भरपूर चांगलं कार्य राहिलंय आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 65 धावा बनल्या आहेत. हे 2 चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा बनल्या होत्या, इथून धावा थांबताना देखील आपण पाहिलंय. हो, यावेळेस देखील बिगिट करायचा होता, प्रॉपर टायमिंग करू शकलेलं नाही. धावबाची संधी आणि धावबाच्या स्वरूपात सौरभला देखील बाद केल्या. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. धाबाच्या स्वरूपात इथे सौरभ बाद झालेला आहे, परंतु तिथे सूरज सिंगचं सेलिब्रेशन देखील आपण पाहिलं. फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन भरपूर काही सांगून जातो. आज संघाचा कॅप्टन आहे, जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. सुरुवातीच्या गोलंदाजावरती खऱ्या अर्थाने धावा आल्या आणि सूरजने 2 षटकं हाताळली आहेत असंच म्हणावं लागेल. हो, इथे देखील खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काउकॉर्नर फेसला फिल्डर वेगाने येतात. फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे एक धाव होती ना तिथे 4 धावा मिळाल्या. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडूपर्यंत पोहोचलेच नाही आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार आणि संघाची धावसंख्या 69 धावा आणि 70 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. 70 धावांचं टार्गेट आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आणि ती धावसंख्या उभारली आहे बंदर पाखाड या टीमने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आम्ही वारंवार तुमच्या नावाचा उल्लेख करतोय कारण दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. आज जर पाहिला तर ग्लेन वैती यांना देखील तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. थोडेसे इंजर्ड होते, दुखापतग्रस्त होते, परंतु आज कमबॅक केलाय. चला दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचे कॅप्टन प्रसाद भूते या लवकर आपण टॉस करतोय. तर दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईंट होतील खऱ्या अर्थानं तुकारामजी मांगेला सर दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईंट होतील. परंतु आपण तत्पूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलच्या सामन्याचा टॉस करूया. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा कॅप्टन प्रसाद भूते आपण लवकर यायचं आहे कारण पहिल्या डावाचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. या ठिकाणी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतो पॅकर्स या संघाचा कॅप्टन आलेला आहे. दोन्ही संघाने पहिले सामने खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने जिंकलेत. प्रत्येक संघाने एक एक सामना जिंकला. हा दुसऱ्या फेरीतील सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. खऱ्या अर्थाने एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. त्यामुळे हा सामना सेमीफायनलचा असेल आणि दोन्ही संघ एकाच विभागातील. एका संघाने द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा पराभव केलाय तर एका संघाने टीम 94 कामन या संघाचा पराभव केलाय. दोन्ही बलाढ्य संघ आणि 2 बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदरणीय सन्माननीय विलासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सेमीफायनलचा सामना एका बाजूला जर पाहिलं तर टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पतो पॅकर्स अंकुस्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. कॉइन स्पिन करायचा. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या कॅप्टनने. अभिनंदन, टॉस जिंकलाय. सेमीफायनलचा सामना एक पाऊल खऱ्या अर्थानं थोडेसे पुढे जायचे आहे. त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल आणि इथून जर पाहिलं तर समोर संघ जर पाहिलं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ आहे, घरच्या मैदानावरती खेळतोय आणि हा संघ जेव्हा घरच्या मैदानावरती खेळतो ना तेव्हा डेंजरस असतो. पहिला सामना आपण अगदी पाहिला. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पाहिजे. मागील देखील मॅचमध्ये फिल्डिंग केली होती खूप चांगल्या पद्धतीने. जर पाहिलं तर तुमच्या संघाने कामगिरी केली. दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. आज प्रताप भोईर नाही आहे, खऱ्या अर्थानं प्रकाश देखील नाही आहे. या मॅचसाठी ती उपलब्ध आहेत का? नाही, जी आहे तीच टीम खेळणार आहे आणि समोरची आमचीच टीम आहे, त्याच्यामुळे त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. 2 चांगली मॅच होईल अशा अपेक्षा करतो. कशा पद्धतीने एन्जॉय केली ही स्पर्धा, एक दिवसीय क्रीडा स्पर्धा? खऱ्या अर्थानं अशा स्वरूपाच्या स्पर्धा या विभागामध्ये कधी होत नाही. अमित दादा पाटील यांनी करून दाखवलंय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, 50,000चं प्रथम पारितोषिक, भरपूर सारे पारितोषिक. काय म्हणाले एकंदरीत या स्पर्धेविषयी? टुर्नामेंट तर एक नंबर आहे कारण एक दिवसात एवढं चांगलं आयोजन होत नाही. पण आमच्या इथे आता अमित दादा आणि त्यांचे सगळे मित्रमंडळीने हे आयोजन शक्य केले, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मजा येईल आमच्या पण मॅचला कारण दोन्ही संघ चांगलेच आहेत, त्याच्यामुळे मजा येईल. थँक्यू. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी दीपेश पाटील आहेत, पतो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचे कॅप्टन. ज्या संघाने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विजेतेपद फटकावले त्या संघाचं नेतृत्व दीपेश पाटील करतायत. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर सारा संघर्ष पाहायला मिळाला. गोलंदाजी खऱ्या अर्थाने निखिल पाटीलने चांगली केली, बॅटिंगही चांगली केली. निखिल पाटील वगळता इतर फलंदाजांना खूप चांगलं कार्य करता आलेलं नाही आहे. या मॅचमध्ये काही संघामध्ये बदल पाहायला मिळेल कारण दुसऱ्या फेरीतीला सामना आहे. नाही, तोच संघ असेल. बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर निखिल पाटील चांगल्या फॉर्मात आहेत, परंतु निखिल वगळता इतर फलंदाजांच्या बॅटमधून फारशा धावा आलेल्या नाही आहेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस मागे पुढे सांगू शकत नाही. बॅटिंग सर्व चांगलं करतात पण आता नाही होत तर त्याला काय करणार, फॉर्म गेला सर्वांचा. शेवटचा प्रश्न असेल, खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा तुम्ही जिंकताय. नागेश काका क्रीडांगण आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचं एक जवळचं नातं आहे. खऱ्या अर्थाने या मैदानावरती हा संघ खेळतो ना तेव्हा त्यांच्याकडे वेगळाच आत्मविश्वास असतो. आज तो आत्मविश्वास खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळेल का? नक्कीच, किंवा आत्मविश्वास आमच्यासाठी आता म्हणजे आत्मविश्वास म्हणजे आम्हाला खेळायचा आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. दीपेश दादा पाटील होते. खऱ्या अर्थानं जबरदस्त ते बोलत असतात. आज जर पाहिलं तर त्यांच्या संघामध्ये बॅटिंग लाईनमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते. निखिल पाटीलने पहिला सामना जिंकला होता. निखिल पाटीलने गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली होती, परंतु दीपेश पाटील सांगतात आमच्याकडे आणखीन खूप सारे खेळाडू आहेत, या सामन्यामध्ये देखील आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद.
धन्यवाद निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांस शुभेच्छा. आणि अमितदादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्याच वाढदिवसानिमित्त सुरू असलेला हा लोकनेते चषक 2026चा सोहळा आपण अनुभवतोय. धावांचा पाठलागाला होतोय सुरुवात. पहिला चेंडू आखोटप्याचा चेंडू होता. रियाज आणि दुसऱ्या बाजूला संतोष अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक शुभम सगळे हाताळतोय. यंगस्टर आहे आणि खोलवा आखोटप्याचा चेंडू जो हाताळला गेला होता पहिला चेंडू बाउन्सरनं सुरुवात केले. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो 70 धावांचा पाठलाग कसा होणार. आणि जसं निशांतजी म्हटलं होतं की मागे एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती पार पडली होती. दोन्ही संघांची कामगिरी चांगली झाली होती. कदाचित ती क्वालिफायची रेस ओलांडताना बंदर पाकाडीचा संघ एक मॅच कमी पडला होता आणि उ युनायटेडनं अगदी मोठमोठ्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 आणि या सोहळ्यासाठी आपण जर पाहिलं तर देणगीदारांचं देखील तितकंच सहकार्य लावले. नो बॉलचा इशारा होता पंचाकडनं. त्यानंतर फ्री हिट. याच्या अगोदर एक आखोटप्याचा चेंडू हाताळला होता. जी मुभा होती मुभा संपली होती. या स्पर्धेसाठी श्री विकास हरिचंद्र पाटील याचकडनं 2000 रुपयाचं आर्थिक योगदान आले. त्यांचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच श्री विकास हरिचंद्र पाटील. आपलं मनापासून आभार आहे. बंदर पाकाडी आणि दुसऱ्या बाजूला उ युनायटेड मिराडचा संघ. बंदर पाकाडी नेहमीच एक संतुलित संघ पाहिलाय. एक बॅलन्स टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला उ युनायटेड आणि त्याच्या नावामध्ये भरपूर काही आहेत. अगदी एकत्रितरित्या प्रयत्न केला तर मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का या टीमने दिलाय. युनायटेड होण्याची आवश्यकता आहे. एकत्रित होण्या एक टीम गेम पाहिजे. टीम गेम पाहिजे. वाईट बॉलचा इशारा होतोय. सुरुवात तितकी चांगली होत नाहीये. टीम गेम जर झाला युनायटेड मिराडचा तर कदाचित हा 70 धावांचा पाठलाग देखील होऊ शकेल. आजच्या दिवसभरामधली सर्वोच्च धावसंख्या आहे. हायएस्ट स्कोर आहे. भार्गव देखील आम्हाला माहिती आहे की आज सर्वाधिक धावा उभारल्या गेल्यात. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपल्या पण याच्या अगोदर एक उभा होती कारण एक याच्या अगोदरचा नो बॉल होता. त्याच्यामुळे ती ऑफर ती चालू होती. जसं ऑफर संपत नाही ना तशी ती ऑफर चालू होती. आजच्या दिवसातील पहिला सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये 68 धावांचा पाठलाग झालाय. अगर 68 बन सकते तो 70 भी बन सकते. 68 होऊ शकतात तर 70 धावा देखील होऊ शकतात या मैदानावरती. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक झालाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर 4 वरती जाऊन पोहोचलाय. रियाज आणि संतोष ज्यावेळेला तुम्ही 70 धावांचा पाठलाग करता 14ची सरासरी आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 14 रन रिक्वायरमेंट. याचा अर्थ दोन फटके प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिजे. षटकार किंवा चौकार. पण ती संधी देत नाही. आउटस्विंगर चेंडू जसा हाताळतो ना तसा लेग कटरचा आउटस्विंगरचा मला अगेन्स्ट द टर्न खेळले आणि फलंदाज बाद. पहिला हादरा पहिला फलंदाज बाद होतोय. थँक्यू. बघा लेग कटर होता पडला थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. जाग्यावरनं खेळण्याचा खडेखडे खेळण्याचा प्रयत्न रियास यांचा पोचलाय आणि झेल टिपला गेलाय. पॉइंट क्षेत्ररक्षक आले धावत वेगाने त्याने टिपलाय. अझेल क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी अमय आगाशी महत्वाचा खेळाडू आहे. अगदी ट्रम्प कार्ड म्हणता येईल असा हा खेळाडू या टीम मधला अगदी की फॅक्टर. एक्स फॅक्टर नाहीये तर की फॅक्टर या टीम मधला. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. कव्हरला फील्ड केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव चेंडूवरती पूर्ण. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ आला की शुभमनं सुरुवात केली ती वाईड
अँगलना ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताला गेला, त्याच्यामध्ये नो झाला, वाईट झाला. एक फ्रीट वरती झेलबाद देखील होताना आपण पाहिलंय, पण चांगलं षटक आतापर्यंत ऑल ओव्हर जर पाहिलं तर कमी धावांचं षटक आतापर्यंत झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहेत, 5 धावा धापलकावरती, एक गडी बाद 5 धावा. शेवटचा बॉल. चला वेळ जास्त जाऊन देऊ नका. यानंतर सेमीफायनल नंबर 1 चा मॅच. आता चेंडू थोडासा हाताला पडला, थोडासा हाताला सरक गेलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट. शुभमनं चांगले षटक हाताळले पहिलं. या पहिल्या षटकामध्ये तितकी संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याची. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 5 लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गडीच्या मोबदल्यात धावा आहेत धापलकावरती 5. पाटला काय 70 धावांचा. 24 चेंडू आणि 24 मध्ये करायचे 65 धावा. थँक्यू. आणि आम्ही दादांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेले आहेत. गुढीपाडवा आणि वाढदिवस असं अगदी योग सुरून आलाय आजच्या दिवसामध्ये. आणि ज्यामध्ये एक दिवशी ही स्पर्धा होती, एका दिवसामध्ये 8 संघ खेळणार होते. त्याच्यामधले आपण 3 संघांना विजय होताना पाहिले. हा 4था संघ असेल जो विजय होईल. सेमीफायनलच्या मॅचला याच्यानंतर सुरुवात होईल. पतुपॅकर संकुस्मृती दत्ताळी संघ खेळेल टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाशी. टिवरीच्या संघानं टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय झालाय. ग्लेन जास्त वेळ जाऊन देऊ नका, लक्ष ठेवा थोडासा, कारण आज 1 डे फिनिश आहे. त्याच्यामुळे आपल्याजवळ जितका वेळ उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आजचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. प्रणय कोळी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी प्रणय समोर खेळलाय. हवेचा प्रतिरोध आहे, अगेन्स्ट द विंड आहे. हवेच्या विरुद्ध खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अमेय आकाशे डिपार्ट्स बाद. थँक्यू. आता क्रमांक 4चं षटक हाताळण्याचा 4चा फलंदाज येतोय विकी. बघा कशा पद्धतीने बाद झाले. आकोटप्यात चेंडू होता, अगेन्स्ट विन, हवेच्या विरुद्ध खेळला. कारण ज्यावेळेला गोलंदाजी येते स्कूल एंड कडनं त्यावेळेला हवेचा थोडासा प्रतिरोध आहे. विथ द विंड गोलंदाजी गोलंदाजाला करायची असते आणि प्रणयची ती खासियत राहिलेली आहे. राईट आर्म मॉडर्न विकेट येतात, अगदी क्रीजचा वापरही करतात. चेंडूला बाहेरच्या दिशेनं घेऊन जाणं ही कला अवगत आहे प्रणयला कोळीला. आता चेंडूच्या वेगात बदल केला होता, थोडासा टॉस्टअप डिलिव्हरी हाताळला गेला होता, वेगात बदल केला होता. एकदा ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये विकी. या इनिंगचा खेळ पाहिला तर 8 चेंडू आतापर्यंत झालेत. 8 चेंडूवरती एकही चौकार नाही आहेत, एकही षटकार नाही आहेत. सिंगल ना धावफलक पुढे चाललाय. धावा धावफलकावरती येते 6. 2 गडी बाद 6 धावा. पाठलाग काय तो 70 धावांचा पाठलाग करतोय युनायटेडचा संघ. आता स्विच इट केला जरूर. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय त्यापासून थोडासा दूर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एका टप्प्यानेशी चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. बघा थोडंसं आला, विथ द टर्न खेळलं, पडला बाहेरच्या दिशेने चेंडू नागत होता त्यावेळेला स्विच इट केलं, विथ द टर्न खेळलं, स्विच रिव्हर्स केला. क्षेत्ररक्षक होते हालाकी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते, पण जास्त काही करू शकले नाहीयेत. चेंडू त्यांना बीट करून चौकार.
आता समोर स्ट्रेट बॅटनं खेळण्यात वन माउस फील्ड केले मिड ऑफला. फिल्डर होते मिड ऑफला. थोडासा वेळ घेतला हातामध्ये गॅदर करताना, क्लीन पिकअप करताना थोडेसे कमी पडले. एकाने धावफलकामध्ये होईल वाढ. 1-1-11 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ, दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इनसाइड आउट. थोडस जागा बनवली. मिडावच्या डोक्यावरनं खेळलाय. पाटला करतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आला होता. डीपेक्षा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचले होते. जेल सुटलाय. दोघे एकमेकांजवळ बघत होते. एक जण दुसऱ्याला सांगत होता की भाव आवाज द्यायचा होता. आवाज दो भाई, थोडासा आवाज दीजिए. 2 धावा विकीच्या नावावरती. 2 धावाने धावफलकामध्ये. धावफलक थोडस पुढे जाईल. 13 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल. धावा धावफलकावरती 13. पाटलाग 70 धावांचा पाटलाग आहे. आणि हा शेवटचा बॉल. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द लाईन. बॅटिंग रिव्ह्यू घेतलं का? ओके. तेरावरती धावफलक थांबलेला आहे. फक्त रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील या क्षणाला. पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं. त्याने सांगितलं इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 13, 13, 18 चेंडूचा खेळ शिल्लक 18 मध्ये करायच्या आहेत त्या 19च्या सरासरीनं 57 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 57 धावा. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. जुचंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. 2 षटकं संपल्या. 2 षटकामध्ये धावा आहेत त्या 13. वेळ 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 जास्त घालून देऊ नका. चला पंच देखील आपल्याला तेच सांगतात. बंदरपाकडे टीम कंपॅरिझन बघा. 2 षटकं संपल्या तेव्हा 13 धावा, 2 गडी बाद 13 धावा सध्या मिरारचे आहेत. आणि या बंदरपाकडीच्या 2 षटकामध्ये धावा होत्या त्या 38, 38 धावा केल्या होत्या. भरपूर पुढे आहे. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्याचे शुभम. ज्या शुभमनं पहिले षटक फक्त 5 धावा, ओनली 5 रन, 5 धावा खर्च केले होते. त्यालाच पुन्हा एकदा संधी दिली. त्याला संधी देणं गरजेचं देखील होतं. कारण आपला प्रमुख गोलंदाज आहे. भले बाकी गोलंदाज देखील चांगले, म्हणजे प्रणय सारखा चांगला अगदी हुकमी गोलंदाज आहेत. पण नेहमी जसं म्हणतात ना की ज्याचा फॉर्म आहे, ज्याचा चांगला खेळ दाखवलाय, त्याला संधी देणं गरजेचं आहे. आणि बंदरपाकाडीची टीम इथे मैदानावरती खेळते. आणि त्यांचा सामना पाहिला ना तर युकेवरनं, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून JTCच्या यूट्यूब चॅनलवरती केतन पाटील देखील बघतायत. युनायटेड किंगडमवरनं ते सामना बघतायत. आणि त्याने सांगितले इथे जर बंदरपाकडी संघ जिंकतोय तर त्यांच्यासाठी केतन पाटील याचकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. थँक्यू केतन पाटील. आपण तिथे राहून सुद्धा या जुचंद्र नगरीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा जो अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो सोहळा आहे तो देखील अनुभवत आहेत. आणि जसं बक्षीस लागलं तसं भावला शुभमला थोडासा जोर आलाय, ताकद आलाय. आणि अगदी टोक क्रशिंग यॉर्कर फलंदाज बाद. क्रिकेटचे सामने भरविले छान. क्रिकेटचे सामने भरविले छान. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. पाठीशी सारे जीवा भावाचे आहेत हो खंबीर. जुचंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. शुभमला का संधी दिली ते शुभम सांगतोय की बाबा जो गोलंदाज इनफॉर्म आहे, ज्याचा अचूक टप्पा आहे, अगदी भेदक मारा तो करतोय, त्याच्यामुळे त्याला संधी दिलेली आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होते आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही करूया आपण या लोकनेते चषक 2026 मध्ये. दादा आपला सहर्ष स्वागत आहे. श्रीकांत शेट्टी क्रमांक 5 चे फलंदाज
15 चेंडूचा खेळ झालाय. 15 मध्ये आता 15 धावा झाल्यात आणि 15 मध्ये 55 करायचे आहेत. आज अमितजी पाटील अर्थात अमित दादांचा वाढदिवस आहे आणि त्यांना भेट देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी भरपूर मित्रमंडळी देखील आलेली आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहेत. आज चैत्राची नवी पहाट, चैत्र महिन्याला सुरुवात झाली. पायावरती चेंडू हाताळला. पंच सांगत होते थोडंसं बाहेर काय मिसिंग होतोय की काय स्टम्पला, असं पंचांनी देखील आपलं मत नोंदवलेलं आहे. तर अँगल बघत होते पंच. व चेंडू ज्यावेळेला पडला तर आज गुढीपाडवा, चैत्र पहाट, नवी पालवी, नवी पहाट. रिप्ले पाहिला तर कधी येईल थोडासा जसा रिव्हर्स स्विंग झाला चेंडू. जसा रिव्हर्स स्विंग होता ना तसा रिव्हर्स स्विंग झाला थोडा. आणि तो रिव्हर्स स्विंग होताना कदाचित तो मिसिंग द लेग होता, जसं पंचाने आपलं मत नोंदवलंय. शेवटला स्विंग झाला, रिव्हर्स स्विंग. आकोटा पॅचा चेंडू होता, हुक केलाय पण फटका तितका दूरवरती नाही गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, झेल व्हायला होता तो झेल सुटलाय. अगदी आरामात आले होते कलेक्शे क्षेत्ररक्षक. एकदा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. स्कोर जाऊन पोहोचतो आता 17-17. 17 झाल्यात. ऍक्च्युली 70चं टार्गेट आहे. 70 धावांचं टार्गेट आहे आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. बॅटला लागला, थोडा स्टंपच्या बाजूने निघून जातोय. एमनकट म्हणूया. एक धावा नाही घेतले. डॉट बॉल या षटकामध्ये आल्या 4 धावा. 2 षटकं चांगली हाताळली शुभमनं. 2 षटकामध्ये 9 धावा खर्च करताना 2 महत्वाचे विकेट शुभमनं प्राप्त केल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना 3 गडी बाद, 17 धावा, 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे ते 53. 12 चेंडू 53 धावांची आवश्यकता. एकच हाय कमी कशात नाय, असं एकच हाय कमी कशात नाय, चाहने वाला है सबका. अरे समाज सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. दर्शन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 12 बॉल 53 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 1चा मॅच इथे पतू बॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी संघ आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी हे 2 संघ सेमीफायनलचा पहिला सामना खेळतील, ज्याच्यामध्ये टॉस जिंकला टिवरी स्पोर्ट्सच्या संघानं आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही फील्ड करू, क्षेत्ररक्षण करू. 12 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. दर्शन बॉलिंग झाला. या पहिल्या चेंडूवरती जे सुटला एक्सप्रेशन बघा चेहऱ्यावरती. असं कसं घडू शकते किंवा असं कसं होऊ शकते, इतका सोपा झेल कसा सुटू शकतो. हा बघा एकदम इझिली होतं. असं होतं कधी कधी. एखादा दिवस असतो ज्यावेळेला काहीसं अगडीत घडतं, तसं काहीसं घडलंय. अकोटप्याचा चेंडू होता. शॉर्ट पुलचा प्रयत्न मिडॉनला फील्ड करतील. एक धावा ऍड होईल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये करायचे त्या 52 धावा. असा झेल सुटतो तेव्हा स्वतःला प्रश्न विचारत होता की बाबा कसं काय असं होऊ शकतं. जसं आयुष्यामध्ये देखील कधी कधी होतं आपलं असं. अकोटप्याचा चेंडू हुकचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव जवळपास आता औपचारिकता या सामन्यामधली बाकी आहेत. आज स्कोरच्या भूमिकेमध्ये भार्गव विशाल भोईर देखील चांगले काम करतोय, चांगली स्कोरिंग करतोय आणि महत्वाचं काय की त्याचं खेळावरती लक्ष आहे, म्हणजे फोकस आहे. कुठलंही काम करायचं मग स्कोररचं करा, कॉमेंटेटरचं करा, लाईव्हचं करा, तुमचा फोकस महत्वाचा आहे. जर फोकस कमी झाला, आपलं लक्ष विचलित झालं तर कुठलंही कार्य पूर्ण करताना कदाचित अडचण येते. डॉट बॉल निर्धाव चेंडू. स्विच इट केलाय, करायचं होतं रिव्हर्स केलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. सावकार शेवटच्या क्षणी काढा होईना पण सक्सेस केलंय. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. सावकार
स्टार मध्ये आहे हो नाव. थँक्यू. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येत्या 22 धावा धापलकावरती. शेवटचा एका षटकाचा खेळ बाकी आहे. जसा आपण उल्लेख केला होता की बाबा हा सामना जर जिंकतोय तर आज UK वरनं युनायटेड किंगडम वरनं केतन पाटील ही सामना पाहतायत. त्यांनी बक्षीसही लावले आणि JTCच्या यूट्यूब चॅनलसाठी देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात की बाबा JTC क्लीन अँड नीट टेलिकास्ट करते, चांगलं टेलिकास्ट आहेत. तर म्हणून आपण JTCच्या वतीनं आपण देखील आवाहन करतोय की ज्या ज्या कोणी अजून JTCला सर्च केलं नसेल सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची जी घंटी आहे ना बेल आयकॉनला त्याला क्लिक करायला विसरू नका. कारण जितके तुम्ही सबस्क्राईब कराल, लाईक कराल तितका उत्साह JTCच्या आमच्या टीमचा देखील मृणाल मात्रेनी टीमचा देखील वाढणार आहे. त्याच्यामुळे JTCला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला त्या घंटीला वाजवायला विसरू नका. कारण ही स्पर्धा शेवटचं षटक हाताळण्यासाठी किरण आहेत आणि जी माहिती आपल्यापर्यंत मिस्ते किरण एडव्होकेट आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बाबा आता एकतर्फी सामना आहे त्यामुळे भाई थोडा हात हम भी दिखाते. किरण भाऊ सांगताय बाबा थोडासा आम्हालाही संधी द्या आणि आता त्यांना संधी दिली आहे. 23 फुल टॉस बॉल समोर खेळलाय. चतुर रोहित ते फील्ड करतील. औपचारिकता जवळपास बाकी 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 69 धावा केल्या होत्या या टीमनं आणि 70 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला शुभमची 2 षटकं, प्रणय कोहलीचं ॲज युज्युअल पहिला दुसरं षटक. त्या 3 षटकामध्ये जो दबाव बनला, प्रेशर बनला आणि पुन्हा एकदा शुभमचं इन ॲक्शन आलाय. शुभमनं टिपलाय झेल आणि किरण यांनी आपल्या खात्यावरती 1 विकेट प्राप्त केलाय. फलंदाज बाद. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक थँक्यू. जवळपास बघा झेल जसा टिपला होता शुभम आले होते उजव्या बाजूला आणि त्यांनी टिपलाय. सुंदर असा झेल. अब्बास फलंदाजीसाठी आल्यात. 6व्या नंबरवरती ते बॅटिंगसाठी आल्यात. जाता जाता किरण यांनी देखील आपल्या नावावरती 1 विकेट त्या स्कोर कार्डवरती आपलं नाव देखील आणले. आता 1 विकेटची संख्या 2 वरती जाणार की नाही यावेळेला अब्बास भाई को लिए मौका था. हा चेंडूला फ्लॅट बॅटेड सिक्सर षटकार. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार. लेग ब्रेक, टॉस्टअप डिलिव्हरी, लेग ब्रेक केला होता. टॉस्टअप डिलिव्हरी, चेंडूला उंची दिली होती, फ्लाईट दिली होती. डॉट बॉल. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. आता वेगवान होता जसा फ्लिपर असतो तसा हा फ्लिपर होता. 30 वरती थांबलाय याचा अर्थ 39 धावांना हा सामना जिंकलाय तो बंदरपाकाडी संघानं. अभिनंदन. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 69 धावा केल्या होत्या त्या बंदरपाकडीच्या संघानं. सौरभच्या नावावरती 37 धावा, रोहितच्या नावावरती 14 धावा, विवेकच्या 11 धावांची खेळी. गोलंदाजी पाहिली तर फक्त सूरजनं एक चांगले षटक हाताळलं, 1 विकेट त्यांना प्राप्त केलं. त्यानंतर सर्व खेळाडू मागवा. सत्यमचं एक चांगलं षटक फक्त 5 धावांचं आणि पाठलाग करताना कुठलाही फलंदाज 2 डबल डिजिटमध्ये येऊ शकला नाही. त्याला कारण होतं 2 षटकं शुभमची जी 8 धावा खर्च करताना 2 विकेट, 1 विकेट किरण यांच्या नावावरती, 1 प्रणय कोहलीच्या नावावरती विकेट प्राप्त केला आणि 39 धावांनी हा सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर सौरभ. आज दुसरा असा खेळाडू आहे सौरभ या नावाचा ज्याने हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार